मंथन किया हर धर्म का हर पंथ का निकला उसमें सार शुभ शिव संदेश का। अब विश्व मानो मित्र बनकर पास सभी आओगे, शांति तभी कहलाओगे, नहीं तो खत्म हो जाओगे म्हणतात। अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगतव्यापी परम परमेश्वराला पांडुरंगाला नमस्कार करून, गोपाल कृष्णाला नमस्कार करून, त्याचप्रमाणे जगातील सर्व संतांना नमस्कार। प्रामुख्यानं महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर या समाधी सोहळ्याचं औचित्य साधून एक या ठिकाणी त्रिवेणी संगम आमच्या समस्त मंडळींनी, आर्णिकर मंडळींनी निर्माण केला। आणि एक औचित्य असं आहे की माऊलीची समाधी 16 माऊलीबद्दल बोलायचं एकच, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय। माय शब्द फार कमी वापरल्या जातात। पहिल्या काळामध्ये लोक बरीचशी मंडळी माच म्हणत होते आईला, म्हणून ज्ञानाबाई माझी अनाथाची माय। आणखीन काय पुढे महाराज ना, हां, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे। माऊली एकनाथ महाराज म्हणजे सामान्य नाही, ज्यांच्या घरी परमेश्वरानं काम केलं असे शांती ब्रह्म एकनाथ महाराज, आणि ते वर्णन करतात माऊली ज्ञानोबारायाचं या अभंगामध्ये। कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, भक्त करुणा कर ज्ञानाबाई। अशा प्रकारे त्यांचे उपकार आहेत। है संत दुनिया में जगे तब ही रही दुनिया खड़ी, इनके प्रतापों से अभी तक नहीं नीचे पड़ी। कितना पाप है जगत में अंदाज के बाहर चला, पर संत योग के पुण्य से यह जग अभी तक नहीं ढला। हे संत आहे म्हणून जग आहे। या मागच्या 2 वर्षात आपल्यावरच कोप झालेला होता। आपल्यावर म्हणजे नुसत्या अरणीवर नाही, दिग्रसवर नाही, महाराष्ट्रावर नाही, जगावर आलेलं संकट होतं ते म्हणजे कोरोना। आणि त्याच्यातून अनेक लोकांना दुःखही झालं। परमात्मा त्यांच्या आत्म्याला शांती देव। काही सेवा करणारी मंडळीसुद्धा निघून गेली, काही चांगली मंडळी त्याच्यामध्ये निघून गेली। डॉक्टर गेले, काही पोलीस गेलेत, कोणी सेवा करणारे लोक पण गेले, काही चांगले लोक गेले। परमात्मा त्यांच्या आत्म्याला शांती देव। पण आपण जी उरलेली मंडळी आता आहो, म्हणजे त्याच्यातून वाचलो म्हणून या ठिकाणी आपण आता नाचून राहिलो समजून घ्या। वाचलो नसतो तर नाचलोही नसतो। वाचलो म्हणून नाचून राहिलो इथं देवाच्या नावानं। आणि म्हणून मी माऊली ज्ञानोबारायाला जेवढे त्यांचं वर्णनच करता येत नाही। काय सांगू आता, संतांचे उपकार वर्णन करता येत नाही। तुम्ही कीर्तन आमचे बरेचसे ऐकलेली मंडळी आहे। त्यानंतर दुसरं औचित्य आमचे महाराज आळंदीकर महाराज, हरिभक्तपरायण गुरुवारी वसंत बाबा महाराज आणि जामदारकार, त्यांचं 75वं वर्ष। त्यात ते टाळी वाजवून 75वं वर्ष की आपल्या 75 वर्षापर्यंत गावागावात जाऊन, खेड्यात जाऊन आम्ही, आपल्या कांदळीला झालं का, हां कांदळीला झालं तर काळबंडे साहेब आहे तिथं। आणि म्हणून ज्ञानोबारायाला नमस्कार, तुकोबारायाला नमस्कार, वैराग्यमूर्ती गाडगे बाबा महाराज, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्यांनी आपला घसा फाडला जगासाठी, अशी मंडळी। त्याचप्रमाणे खटेश्वर महाराजांच्या ठिकाणी यांचे भागवत झाले महाराजांचे। मी त्याही ठिकाणी गेलो होतो 1-2 वेळा दर्शनाला, भेटीला महाराजांच्या, खटेश्वर महाराजांच्या, आणि यांच्याही कथा तिथं राहतात। त्याचप्रमाणे गुरुवारी वामनबुवा महाराजसुद्धा
त्यांनाही नमस्कार. त्याचप्रमाणे आपल्या भागातलेच आत्ता आपल्याला भेट देऊन गेले, दर्शन घेऊन गेले आमचे गजानन बाबा महाराज डोळंबेकर, त्यांचंही गोरक्षण आहे. अतिशय जीवावर जीव त्यांचा तळमळ करते समाजासाठी. माझ्या जीवीची आवडी जसं आहे ते करणं वेगळं आहे. सच करमणूक म्हणून आपण कथा कीर्तन जर ऐकलं तर त्याचा परिणाम, त्याचं फळ कमी मिळते, कमी पॉवरचं फळ मिळेल. आपल्या ऐकण्यावर आहे. बरेचसे लोक म्हणतात परिवर्तन होत नाही. परिवर्तनाला काय वेळ पाहिजे, एका क्षणातच परिवर्तन होते. परंतु आपण तसं मन लावून चित्त देऊन जर ऐकलं तर. आता मला काही माहीत नव्हतं, पण बाईच्या मुखातून, देवीजीच्या मुखातून निघालं, म्हणून या भागवताला नमस्कार. भागवत ग्रंथ महाराजांचा सुवर्ण महोत्सव, माऊली ज्ञानोबारायाची समाधी सोहळा आणि कथा शताब्दी. टाळ्या वाजून द्या. आर्णीकर मंडळी हुशार आहेत. एका भागवतात त्याने इतके कार्यक्रम करून टाकले. वा वा वा, बरोबर आहे. लोकांना हरभरे पेरायचे आहेत, वेळ नाही. शेतकऱ्यांना आम्हाला म्हणजे पाणी देण्यासाठी शेतीत जावं लागते, वेळ नाही. आणि शहरामध्ये जावं तर ट्युशन 3 वेळा राहते, त्यामुळे त्यांनाही वेळ नाही. रिटायर झाल्यावर नातून येऊन घालणं, आणखी त्याच्यातून जे वेळ भेटला ते तुम्ही एवढ्या मोठ्या भागवतात उपस्थिती यायच्याबद्दल एकदा टाळ्या वाजून द्या. आणखीन 2-4 दिवस राहिले. मी काही जास्त बोलणार नाही म्हणा, कारण की कीर्तनकार महाराज किंवा भागवतकार महाराजावर लोकांचा भरोसा राहत नाही, किती बोलणार व. म्हणून मी बाईले म्हणलं होतं की हे होऊ द्या, तुमची लिंग लागलेली आहे. आणि बोलता बोलता तुमचं झाल्यानंतर मग आपण कथा झाल्यानंतर 2 शब्द बोलू. म्हणून हे इतके योग तुम्ही एकत्रित आणले, हे अतिशय आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे की एका कार्यक्रमाला आल्यानंतर, भागवत आल्यानंतर यांचा अमृत महोत्सव, बरोबर आहे ना, का सुवर्ण महोत्सव, कथा श्रवण 100 आणि माऊलीची शताब्दी, इतकं हे या ठिकाणी अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आणि तुमचं सगळ्याचं आर्णीकराचं सुद्धा आमच्यावर खूप प्रेम आहे. आमची कथा झाली, कीर्तनं झाले, तुमचं सहकार्य असते नेहमी. यावर्षी आमच्या इथं ते पंगतही इसापूरला आपल्या ठाकरे बापूजीच होते, आमचे पुंडलिकरावजी ठाकरे बापू, त्यांचे भाऊ, त्यांचेच हे सगळी मंडळी, दिगंबरराव झालं, हे चोरटे. आता आमचे त्यानं गाडीनंच आणलं मला इथं, नाही तर आणखीन 10 मिनटं लागले असते. आमच्या गावचेच आहेत ते. अशी सगळी मंडळी आहे. मी तुम्हा सर्वांना, ग्रंथाला, महाराज मंडळीला, मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या सर्वांच्या पायावर नमस्कार करतो. कथा श्रवण करणारी मंडळी बसलेली आहे, माता पिता बाल गोपाल मंडळी, भजनी मंडळी, विशेष म्हणजे अतिशय त्यांचा आवाज गोड, वाजवणं गोड, त्या सर्वांना मी नमस्कार करतो. कार्यकर्त्यांनी हा आम्हाला एक सत्संगाचा योग आमच्या परिसराला त्यांनी प्राप्त करून दिला. फार कष्टानं करावं लागते आणि हे करून दिलं, त्यामुळं आम्हालाही गोवर्धनाचं दर्शन झालं. तसंच ते कोरोनाचं एक मोठा आमच्यावर संकट आलेलं होतं, ते सुद्धा मात्र माऊलीनं, देवानं न जाणू करंगळी लावली असेल आणि ते त्यांच्या करंगळीमुळे गेलं. नाही तर कितीतरी लोकांनी प्रयत्न केले, परंतु ते थांबत नव्हता. सगळ्या जगातलं विज्ञान एकीकडे आणि विज्ञानानं त्याची ते टक्करच होती काय की असं वाटलं. आणि म्हणून ते देवानं निवारण केलं. कोई सुना दीजिए हमें जरा, देख तो सामने अंगार कैसी आ रही, तुम फंसे किस काम में, यह काल का हथियार है, चमचम चमक कर आएगा. कर प्रार्थना भगवान की, कर ग्राम सफाई, कर माँ बापों की सेवा, कर गाय की सेवा, कर देश की सेवा, कर भगवान की सेवा, तो कुछ समय बच जाएगा. सगळ्या संतांनी त्याचा सार काढून ठेवला. संतांनी त्याचा सार म्हणजे लोणीच, तेच लोणी भगवंतांनी चारलं. माऊलीनं आत्ताच सांगितलं, मंथन किया हर धर्म का, हर पंथ का, निकला उसमें सार शुभ शिव संदेश का. अब विश्व मानव मित्र बनकर पास सभी आओगे, शांति तभी कहलाओगे, नहीं तो खत्म हो जाओगे म्हणतात. म्हणून आम्ही व्यसनाची भिक्षा मागतो की कशाच्याही मागं जाऊ नका. या आलं तरी आता भगवंतांनी सगळ्या गोपाळांना बोलावलं या ठिकाणी, ते लोणी खाण्यासाठी, प्रेमाचं लोणी असो. मी सर्वांना नमस्कार करतो. आणि आजच्या या प्रसंगात सर्वांनी जशी कथा मन लावून ऐकली, तसं शेवटच्या दिवशी या जगातलं सत काय आणि असत काय असं जेव्हा मंथन केलं जाते 7 दिवसात, त्याच्यातलं लोणी जर निघालं तर लोणी म्हणजे सत. आणि आंबट जे ताक आहे ते टाकलं पाहिजे. आंबट काय काय आहे तुम्हाला माहीतच आहे, आता जास्त सांगायची गरज नाही.
द्वितम च मास मदिराच्य वेशा मृगार्थ चौर परदार सेवा येताती सप्त व्यसनाती लोके घोराती घोरम नरक नयंती. जे गोष्ट वाईट आहे, जे आंबट सुख आहे, जे टिकवू नाही ते टाकून दिलं पाहिजे. आणि जे अनंत काळापर्यंत टिकणार आहे, तुझे ध्यान हे अंती येईल कामी, म्हणून शरण प्रभू आलो तुला मी. त्या प्रेमाचा विसर पडू न देणे. संसारही सोडण्याची गरज नाही, संसाराची आसक्ती मात्र दूर करून नारळातच राहिलं तरी चालते, फक्त कोरड्या नारळासारखं राहावं असं साधू संत सांगतात, ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पण कसं कोरड्या नारळासारखं, ओल्या नारळासारखं जर त्या नारवाटीला चिटकून राहिलं तर तुकडे तुकडे झाल्याशिवाय राहत नाही, दुःखच दुःख आहे. आणि ते जर सोडलेलं असलं तर ते नारळ फोडल्यानंतर कधी कधी डौल आपोआपच निघून जाते, म्हणजे त्याला त्याचा मार लागत नाही. तसं या मायेचे रट्टे किंवा मायेचं दुःख जे आहे ते या 7 दिवसाच्या श्रवणानं आपोआपच कमी होते. संसार सोडण्याची गरज नाही, संसार सोडण्याची गरज नाही. मी नागपूरला गेलो, त्यांना बरं वाटलं, हे काही लोक व्यसनमुक्त होत होते त्या ठिकाणी. मी नेहमी करता म्हणतच असतो, बाबा काहीतरी 2-4 जण झालं तर बरं होते, एक झालं तरी बस होते. असं जाऊ द्या, हे सांगणं काय आता कुठपर्यंत सांगत बसायचं आहे. तर एक सांगायचं आहे की सिकंदर ज्यावेळेस मरण पावाची वेळ आली त्यावेळेस त्यानं 3 गोष्टी सांगून ठेवल्या. या जगात पहिले तो देवाला असं फार मोठं मानत नव्हता ते, कारण की अर्धी पृथ्वी जिंकणारा माणूस, 10-12 प्लॅट, 10-12 गाड्या किंवा श्रीमंती आली माणसाला तर माणूस कोणालाच काही समजत नाही. आणि त्यांच्याकडे तर मग ते अर्धी पृथ्वी जिंकली होती, काय समजणार आहे ते. पण त्यांनी शेवटी सांगितलं की जगात सगळ्यात जर मोठी शक्ती असेल तर ईश्वरी शक्ती आहे. बस ते निर्गुण माना का सगुण माना. काही लोक निर्गुण परमात्मा मानतात, काही लोक निर्गुण मूर्तीपूजा नाही समजत, परंतु शक्तीला मानतात. ते शक्ती आहे, त्या शक्तीला ते शक्ती आहे, जगात सर्वात मोठी ते शक्ती आहे, ईश्वरी शक्ती. दुसरं की धन किती काही कमावा सोबत येत नाही. आपल्याला माहीत आहे, त्यांनी हात 2 खाली ठेवले होते. धन येत नाही आणि मरण कधी टळू शकत नाही, म्हणून त्याच्या अगोदर भागवत ऐकून घ्या. ते टळत नाही कधी. मग त्याच्या अगोदर आज भागवत ऐकलं ना, मरण ये ना, मग कधी येणारच आहे, ते काही चुकणार नाही. भागवत आल्यावर मरतच नाही माणूस, जर भागवत मनापासून ऐकलं तर मरतच नाही. देह चालला जाईल, माणूस नाही मरणार. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. मरण येतच नाही त्याला, देहाले मरण येईल. मग मरण्यासाठी सगळं रामाचे वडील सुद्धा वाचू शकले नाही, भगवान श्रीकृष्णाचा भाषा रणांगणामध्ये त्यांनी वाचू शकले नाही ते. परंतु भागवत ऐकून जाणं, सत्संग करून जाणं. दुसरी गोष्ट झालं, एवढं शेवटची गोष्ट सांगायची की 3 गोष्टी माणसानं लक्षात ठेवल्या पाहिजे. एक म्हणजे स्वतःसाठी जो जीव जगतो त्याला कुटुंबाची पर्वा नाही, घरच्या लोकांची पर्वा नाही, भावाची नाही, बहिणीची नाही, शेजाऱ्याची नाही. स्वतःसाठी एकटा माणूस जर जगत असेल तर त्याला पापात्मा म्हणतात. फक्त एकट्याचीच, बरं त्याचीही चिंता नाही, इतरांची नाही. कुटुंबाची जबाबदारी आहे आपल्यावर, स्वधर्म आहे, स्वकर्तव्य आहे. भगवंतानी ठेवलेलं धनुष्य उचलायला लावलं की तुझं कर्तव्य कर. त्यामुळं कर्तव्य आपल्याला करणं, पण ते जर नाही केलं तर आपल्याला दोष लागते, दोषात्मा म्हणतात त्याला. दुसरा आपल्या कुटुंबापर्यंत पाहतो, आपला कोण आहे, आपली बहीण आहे का भाऊ आहे, त्याला मदत करतो फक्त सुखादुखात. बाकीचे कोण दुसरे असेल तर ते आपलं काही घेणदेण नाही, त्याला पुण्यात्मा म्हणतात. आणि एक आहे जे ज्यांचा सुवर्ण महोत्सव सुरू आहे यांच्यामध्ये ते गुण पाहायला मिळतात, जे आपल्या घरच्या एवढंच प्रेम, यह प्रेम सदा भरपूर रहे, सब जीव जगत है आत्म मेरा, जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. हे साधूचं लक्षण की जो सर्वांविषयी चिंता ज्याच्या मनात आहे. तुकडे महाराजांनी एकदा घसा पाडलाच, ज्ञानोबारायांनी मार खाल्ला पण ज्ञानेश्वरी लिहिलीच तुमच्यासाठी, तुकोबारायानं मार खाल्ला पण गाथा तुमच्यासाठी लिहिला असते. एक शब्द त्याच्यातला माणसाला तारू शकते, इतकं सामर्थ्य आहे. 7 दिवसात मुक्ती म्हणजे काय, व्यसनही सुटू शकते 7 दिवसात. पण यातनी फुकट आहे ना, भागवताला तिकीट नाही ना, त्याच्यामुळे याची किंमत वाटत नाही. नाही खरचली कवडी दमडी, नाही वेचिले दाम बाई मी विकत घेतला श्याम. फुकट आहे म्हणून 1000 रुपये नाही 5000 रुपये देते माणूस जर तिकीट लावली तर दारू सुटत. मी तर एकदा ठरवलं होतं की निव्वळ दारूवाल्याचंच भागवत घ्यायचं बुवा, दुसरेही येऊ नका, तुमचं भागवत नंतर होईल.
एका दिवशी जर 10, 5, 50, 100, 500, 5-7 दिवसात जर 1000 लोक जर दुःख झाले, याच्यापेक्षा देवाला कोणतं काय आवडणार आहे? किती स्त्रिया ते दुखी आहेत, किती दुखी आहेत ते. का साधी गोष्ट आहे का? त्यांच्या घरी भाकर होती ते काय जावे त्याचे वंशा तेव्हा कळते. पाळी कोणावर येऊ नये म्हणून व्यसनासाठी आम्ही भिक्षा मागतो. आणि असं वाटतं की कीर्तन भागवत झाल्यावर 4-5 जण आता हे एवढ्यासाठी मी तुम्हाला आठवण दिली की एखाद्याचा तंबाखू सोडाचा राहिला असेल, कोणाला व्यसन असेल, बहुतेक तर आता व्यसन राहिले नसेल हरणीत, पण जर असेल कदाचित तर शेवटच्या दिवशी त्यानं आपलं एक व्यसन जर सोडलं तर आमच्या या सगळ्या कथेचा आणि फार मोठा फायदा होईल आणि ते आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. आपलं कुटुंबसुद्धा सुखी होईल. एवढं बोलतो की कुटुंबातल्याच लोकांचं करणं हे पुण्यात्मा आणि सगळ्याविषयी जीवात कळकळ असणं. स्वामीजी म्हणतात एक माणूस जर जीवनात दुरुस्त केला तरी मात्र त्याचा अशी इच्छा जरी केली मनात की सगळ्या जगाचं चांगलं हो, दुरिताचे तिमिरे जावो, विश्व चांगलं हो, असं जर म्हणलं तर त्या माणसाला पुण्य लागते किंवा त्यांची बुद्धी, त्यांचा विवेक जागृत होते. म्हणून सद्बुद्धी ठेवा आणि दुर्बुद्धीचा नाश करत राहायला पाहिजे. अशी शक्ती बुद्धी या भागवतातून प्राप्त होते. सर्वांना नमस्कार करतो. थोडं जास्त बोललो. सर्वांना नमस्कार करतो. चुकली क्षमा मागतो. लयच तुम्हाला दया घ्या आली कोणाला तुम्ही जायपर्यंत एखाद्या झोळीत टाकलं तर फारच बरं होईल, फार बरं होईल. झाली हिंमत तर करा, नाही झाली तर आता आहे मी जवळच आणखीन दिग्रस म्हणजे काही दूर नाही. सर्वांना अशी शक्ती बुद्धी हो आणि आपलं चांगलं काम करण्याची इच्छा हो. हे भगवंताची संतांची इच्छा आहे. आणि आमच्या यांना कदाचित आमचं सांगता येत नाही. काल्याच्या दिवशी समाधी सोहळ्याचे काल्याचे कीर्तन किंवा कार्यक्रम राहतात, त्या दिवशी येणं हो की न हो, परंतु बाबांना अखंड आणखीन 100 वर्ष आणखीन काय असेल ते आयुष्य मिळो जास्तीत जास्त. आणि बाईचे भागवत जे आहेत हे आता तर 100वा आहे, याच्यानंतर 100 पटीने वाढो, आणखीन चांगलं होईल. तुम्हा सर्वांना अशीच शक्ती मिळो अशी प्रभूजींनी प्रार्थना करतो. चुकबुलीची क्षमा मागतो. व्यसनाची भिक्षा मागून मी माझे 2 शब्द मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या बाबांच्या, वसंत बाबांच्या पायावर जर दर्शन घेतलं तर तुमचा वसंत ऋतू चालू होते, समजून घ्या. एवढे आहेत. त्यांचे खटेश्वर महाराजांना नमस्कार करतो. सर्व देवी देवतांना नमस्कार करतो. सर्वांना नमस्कार करून 2 शब्द या ठिकाणी ठेवतो. जय गुरुदेव, जय भाऊ.